लाविला कार देवा उशीर लाविला तुमच्यासाठी जीव वेडा झाला जशी अरदास केली होती बेडगे बहिणीची विचारातून सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त करतील. त्यानंतर कोरलीहून आलेले बाळासाहेब पाटोळे महाराज विचारातून सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोला.
आदरणीय सासंगजी मोठ्या प्रेमाने बोलूया. बघा सासंग सद्गुरूची अशी कृपेने आपणाला सत्संग करण्याचा मौका प्राप्त होतो. सासंगजी बघा सासंगजी एका अवतारांच्या बंधामध्ये म्हटलेलं आहे, सद्गुरूचा सेवक सद्गुरूला जो सेवक प्रिय पालन प्रार्थनाचे करी, सद्गुरूला जो सेवक प्रिय विनम्रतेने सेवा करी. खरंच सासंगजी बघा या गुरुचा जर आदेश उपदेश जर आपण पाळले तर आपली नाव पैलतीराला गेल्याशिवाय राहणार नाही. सासंगजी बघा सासंगजी एक दृष्टांत सांगतो. सासंगजी बघा धोमे ऋषी नावाचा एक गुरु असतो आणि उपमन्य हा शिष्य असतो. सासंगजी उपमन्य हा त्या आश्रमामधले गाई चरायला नेहमी आणि त्या गावातील भिक्षा मागत असे. असे काही दिवस चालले होते सासंगजी आणि त्या गुरुच्या लक्षात आले की हे अर्धी वाटणी आपण ही जी भिक्षा मागून आणते की नाही त्यात आपण अर्धी वाटणी घ्यायची. त्यावेळेला सासंगजी जो उपमन्य हा भिक्षा मागून गावातून भिक्षा मागून येतो त्यावेळेला तो गुरु म्हणतो की ह्यातली अर्धी भिक्षा मला देणार का. त्यावेळेला उपमन्याने आनंदाने सेवा प्राप्त करतो सासंगजी. परत आणि थोडे दिवस जातात सासंगजी हे दिनक्रम चालू होता. परत आणि उपमन्य सेवा ज्यावेळेला भिक्षा मागून परत येतो त्यावेळेला त्या गुरुच्या मनात येते की ही सर्व भिक्षा घेऊन आलेले ते मला देईल का. त्यावेळेला ज्यावेळेला उपमन्य भिक्षा घेऊन येतो आणि त्यावेळेला सुद्धा गुरु म्हणतो की ही सर्व भिक्षा मला देशील का. त्यावेळेला ही आनंदाने उपमन्याने ती गुरुला बहाल केली सासंगजी. असे थोडे दिवस गेले सासंगजी. थोडे दिवस गेल्यानंतर सासंगजी तो गाई चरायला घेऊन जात होता आणि त्याला खूप भूक लागलेली असते. त्यावेळेला त्याने गाईचे दूध पिलेले असतात सासंगजी. त्यावेळेला त्या गुरुला सुद्धा संशय येतोय की मी ही भिक्षा सगळीच काढून घेतलेली आहे, परंतु हा उपमन्य आहे तसाच आहे तंदुरुस्त, याला एक प्रश्न विचारूया. त्यावेळेला उपमन्याला हा प्रश्न विचारतो की तू जी भिक्षा आहे ते मला दिली आहेस आणि तू काय खाऊन जगत आहेस. त्यावेळेला उपमन्य म्हणतोय की गुरुला सांगतोय की मी ह्या गायीचे दूध पिऊन राहतोय. त्यावेळेला गुरु म्हणतो की ते दूध पिले की ते दूध उष्टे होते, ते दूध सुद्धा उद्यापासून पिऊ नको म्हणून सांगते सासंगजी. त्यावेळेला उपमन्य ते बी मान्य करते सासंगजी, ते आदेश पाळते गुरुचा सासंगजी. परत थोडे दिवस 2-3 दिवस जातात सासंगजी आणि ते गुरे चरायला घेऊन जातात. त्यांना खूप भूक लागलेली असते सासंगजी. त्यावेळेला तो उपमन्य काय करतोय रुईचा चीक काढतो सासंगजी आणि पेतो. त्यावेळेला रुईचा चीक काढत असताना त्याच्या डोळ्यामध्ये जातो सासंगजी आणि त्याला अंधत्व प्राप्त होते. त्यावेळेला सासंगजी सायंकाळ होते आणि गायी घेऊन जात असताना एक विहीर असते त्या विहिरीमध्ये पडतो. त्यावेळेला ते गायी ज्या धोमे ऋषी गुरुच्या आश्रमात पोहोचतात त्यावेळेला त्या ऋषीला वाटते की उपमन्य कोठे आहे, गायी तरी घरी आलेले आहे. त्यावेळेला ते धोमे ऋषी शोधण्यासाठी रानावनात जातो. त्यावेळेला त्याची उपमन्य म्हणून हाक देतो. त्यावेळेला त्या विहिरीतून आवाज येतो गुरु मी हित आहे म्हणून. त्यावेळेला ती धोमे ऋषी त्या विहिरीत जातो आणि त्याला वर काढून घेतो. त्यावेळेला त्या विहिरीवर त्याच्या तोंडावर हात फिरवतो सासंगजी आणि त्याला जसे डोळे होते तसेच आले सासंगजी. बघा सासंगजी असेच आपण सुद्धा ह्या गुरुचे आदेश उपदेश पाळले तर आपले नाव पैलतीराला गेल्याशिवाय राहणार नाही सासंगजी. बघा त्याने त्या गुरुला आपले शिष्य कायमचे कठोरपणाने शिष्य बनवून घेतले आणि त्याला सेवा करण्यास प्राधान्य केले आणि असंच आपण करूया सासंगजी. या सद्गुरूच्या चरणाशी लीन होऊया आणि आपण सेवा सत्संग आणि नामस्मरण कायम करूया आणि जीवनाचे सोनं करूया सासंगजी. प्रेमाने बोला. जशी अर्जात प्रार्थना केली होती बाबासाहेब पाटोळेजी सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त करतील. त्यानंतर परीट महात्माजी गीतातून सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोला. जनानं प्रेमाने बोलूया. पूर्वसंचित ज्याला आपण म्हणतो ना त्याच्यानुसार महाराज इथे भक्ती करण्याचा एक प्राप्त होतो. आता या ठिकाणी पाठवणारे उपस्थित आहेत. जे सज्जन कसाई म्हणून होते, एक व्यक्ती होती संजनानो, जगन्नाथपुरीची भक्ती करणारा महात्मा.
निरंतर संजानन प्रत्येक श्वासाला त्या परमात्म्याचं ध्यान ते करत होते. पण जाता जाता एक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडला आणि भक्ती संजानन त्या ठिकाणी थांबली. परंतु तुमचं माझं परम भाग्य आहे, पूर्वीच संचित संजानन कुठेतरी गाठीशी असावं म्हणून हा सत्संग आपल्याला प्राप्त होतोय. संजानानो, आपला आता झोन बदललेला आहे. जे कोल्हापूर झोन मध्ये संजानन सांगली क्षेत्र होतं, ते सांगली क्षेत्र आता सातारा झोन मध्ये गेलेलं आहे. परम आदरणीय नंदकुमार झांबरेजी यांच्या उपस्थितीमध्ये संजानानो कवटेमंकाळ भवनवरती 10 ते 1 आणि सलगर भवनवरती त्या दिवशी 21 तारखेला संध्याकाळी 6 ते 9 सत्संगाचे नियोजन आहे. आता वास्तविक जीवनामध्ये संजानानो, ज्या ज्या वेळी आपण एखाद्या गोष्टीला आजमावण्यासाठी प्रयत्न करतो, ती गोष्ट मात्र संजानन त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणारच आहे. कारण झोनल प्रमुख स्वयं सद्गुरू स्वरूप महात्मा संजानन आशीर्वाद देण्यासाठी येतात. काय नियम असतील, अटी असतील. एखादी नवविवाहित संजानानो या घरातून त्या घरात जाते लग्न झाल्यानंतर, इथला नियम त्या घरामध्ये चालत नाही. तिथं काय असेल तर संजानन तो स्वीकारावा लागतो. तद्वत संजानानो, सेक्टर बदललं तरी नियम तेच असतात, परंतु प्रत्येक महापुरुषांच्या चरणापर्यंत पोहोचवणं हे सगळ्यांचंच कर्तव्य असतं. सत्संगची वेळ आहे 7 ते 9, परंतु काय कारणास्तव संजानानो आपण पोहोचू शकत नाही. प्रसादीची व्यवस्था असते, सेवा महापुरुषांची करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असते. काय क्षुल्लक गोष्टी संजानन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक एक महात्मा संजानन परगावून या ठिकाणी भक्ती करण्यासाठी येतात, किंबहुना महापुरुषांचं दर्शन प्राप्त व्हावं यासाठी येतात. परंतु जवळच्याच महापुरुषांना सत्संग काय आहे हे मात्र कळत नाही. म्हणून तुमचं माझं परम भाग्य आहे, समयच्या सद्गुरूने संजानन 1-2 तासाची वेळ दिलेली आहे. कितीही मोठं काम असेल महाराज, तर आपण ते थोडंसं बाजूला ठेवूया, कारण त्याच्यामध्येच तुमचं माझं सुख समाधान लपलेलं आहे. एक व्यक्ती संजानानो व्यापार करत होता. व्यापार करत असताना एक गिराईक त्यांच्या दुकानापाशी येऊन थांबले. थोडं नाही संजानन 5-6 लाखाचं गुंतवणूक करून ती वस्तू नेण्यासाठी ती व्यक्ती त्या दुकानापाशी थांबल्या. परंतु निरंकारी महात्मा संजानन त्या 5-6 लाखाकडे कधी बघत नाही. शटर वडतात आणि सत्संगला पोचतात. कारण सत्संग मध्ये संजानन गुरु देताना भरभरून देतो. तेच गुरु, तेच व्यक्ती संजानन ती गिरायक परत हे महात्मा दुकान ज्यावेळी उघडतात त्यावेळी तिथं बसलेलं असतं. मी गिरायकी कुठे जात नाही. दासला काय सांगायचं आहे, थोडंसं संजानन बाजूला ठेवूया. मगाशी महात्माजींचा फोन आलता, दासचं ध्यान नव्हतं या ठिकाणी येण्याचं, परंतु 99% प्रयत्न करतो असं सांगितलं होतं. आमच्या पुतण्याच्या मुलगीचं वाढदिवस होता, त्या वाढदिवसामध्ये दास सामील होता. कालांतराने संजय थोड्या वेळाने महात्मा त्या ठिकाणी आले. त्यांना पण दासने विनंती केली, चला जायचं आहे म्हणले. महात्माजींचा फोन आलता. मग ज्यावेळी संजानन तुम्हाला एखाद्या महापुरुषांचा फोन येतो, त्यावेळी संजानन तो महात्मा नसतो, तुम्हाला गुरुचाच फोन येतोय. ही गोष्ट संजानन प्रत्येकाने जीवनामध्ये धारण करूया. इथं बसलेले महात्मा संजानन सद्गुरू स्वरूप आहेत. यांच्याकडे जर तुम्ही संजानन उतरी महाराज बसले बघितलं तर तुम्हाला ते उतरी महाराजच दिसतील. सद्गुरू स्वरूप महात्मा म्हणून बसले बघितलं तर संजानन ते सद्गुरूचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा बदल संजानन आपण आपल्या जीवनामध्ये करायचा आहे. आणि येणाऱ्या 24 तारखेला मानव एकता दिवस आहे. सलगर, देशिंग आणि कवटेमंकाळ ब्रँच मध्ये संध्याकाळचा कार्यक्रम सुनिश्चित केलेला आहे. ज्या बाबा गुरुबचन सिंग महाराज आणि चाचा प्रताप सिंग महाराजांनी हे ज्ञान सर्व जगाला कळावं याच्यासाठी प्रयत्न केला, जसं ज्ञानेश्वर माऊलीने, तुकाराम महाराज, नामदेव महाराजांनी प्रयत्न केला होता, तसं त्याच लोकांचा संजानन गोळी घालून हत्या केली. परंतु तो दिवस आपण संजानानो एक अमृत महोत्सव या स्वरूपामध्ये संजानन साजरा करतो. कारण त्या महापुरुषांनी केलेलं आपल्या प्राणाची आहुती, जे सत्संगासाठी केलेले योगदान आहे, त्याची कुठेतरी जाणीव व्हावी
हा एक दिवस म्हणून संजय तुम्ही आम्ही साजरा करतो. परंतु संजय ही दास का सांगतोय, तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी यावं. तिथं गेलं तर संजय मंडळाचा जो इतिहास आहे तो तुम्हाला आम्हाला श्रवण करता येतो. आणि म्हणून संजय दास जास्त काय बोलत नाही, उशीरनं आलेला आहे, माफ करा. तर संजय ह्या गोष्टी संजय जीवनाने धारण करूया आणि जीवनाचं कल्याण करूया. साथ प्रेमाने बोला. प्रार्थना केली ती पर्यटनाची गीतातून सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त करतील. त्यानंतर स्वर लिहून आलेले लक्ष्मण पाटोळीजी विचार गीतातून सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त करतील. सत्संगी म्हणता प्रेमाने बोला. शिकवण देई सदा सर्वदा प्रेमाची, शिकवण देई सदा सर्वदा प्रेमाची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची. शिकवण देई सदा सर्वदा प्रेमाची, शिकवण देई सदा सर्वदा प्रेमाची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची, काय थोर प्रेम घ्यावे मने जिंकावे, धर्म खरा तो सर्व जगाला प्रेम असावे, प्रेम देऊन प्रेम घ्यावे मने जिंकावे, धर्म खरा तो सर्व जगाला प्रेम असावे. अमृतवाणी सांगे अर्जो बाबांची, अमृतवाणी सांगे अर्जो बाबांची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची. शिकवण देई सदा सर्वदा प्रेमाची, शिकवण देई सदा सर्वदा प्रेमाची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची. भाषाची प्रेमाची कळली साधू संतांना, या भाषेने उपदेश करती या जगवासींना. भाषाची प्रेमाची कळली साधू संतांना, या भाषेने उपदेश करती या जगवासींना. उपदेश ऐका दिशा बदलते जीवनाची, उपदेश ऐका दिशा बदलते जीवनाची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची. शिकवण देई सदा सर्वदा प्रेमाची, शिकवण देई सदा सर्वदा प्रेमाची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची. शिकवण देई सदा सर्वदा प्रेमाची, शिकवण देई सदा सर्वदा प्रेमाची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची, काय थोर मी सांगू या सद्गुरूची. सत्संगी बेटा प्रेमाने बोला. आज आपल्याला आशीर्वाद तुम्हा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी प्रेमाने बोला. लक्ष्मण पाटोळी महाराज गीतातून आपले सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त करतील. त्यानंतर पुढील निवेदनाप्रमाणे प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. येऊन मानव जन्म धरूया सत्संग, येऊन मानव जन्म धरूया सत्संग, सद्गुरूने दाविला देव अंग संग, सद्गुरूने दाविला देव अंग संग, येऊन
दारूया सत्संग येऊन मानव जन्म दारूया सत्संग सद्गुरूंनी लाविला देवांग संग सद्गुरूंनी लाविला देवांग संग देवाच्या दरबारात रंग आणि राव एक रूप होते सारे नाही भेदभाव देवाच्या दरबारात रंग आणि राव एक रूप होते सारे नाही भेदभाव गाऊ गाऊ नित्य वाटे गाऊ गाऊ नित्य वाटे हरचा भंग सद्गुरूंनी लाविला देवांग संग सद्गुरूंनी लाविला देवांग संग येऊन मानव जन्मा दारूया सत्संग येऊन मानव जन्मा दारूया सत्संग सद्गुरूंनी लाविला देवांग संग सद्गुरूंनी लाविला देवांग संग तन मन धन करोनी अर्पण करू सेवा मानवतेची आणि नामस्मरण तन मन धन करोनी अर्पण करू सेवा मानवतेची आणि नामस्मरण लागू दे हरनामाचा लागू दे हरनामाचा अमानित रंग सद्गुरूंनी लाविला देवांग संग सद्गुरूंनी लाविला देवांग संग येऊन मानव जन्मा दारूया सत्संग येऊन मानव जन्मा दारूया सत्संग सद्गुरूंनी लाविला देवांग संग सद्गुरूंनी लाविला देवांग संग अनाथ सनाथ बाबा देव समयाची सद्गुरु माता सुजिकिया अनाथ सनाथ बाबा देव समयाची सद्गुरु माता सुजिकिया सदालीन राहो चरणी सदालीन राहो चरणी गवडीनी संग सद्गुरूंनी लाविला देवांग संग सद्गुरूंनी लाविला देवांग संग येऊन मानव जन्मा दारूया सत्संग येऊन मानव जन्मा दारूया सत्संग सद्गुरूंनी लाविला देवांग संग सद्गुरूंनी लाविला देवांग संग सद्गुरूंनी लाविला देवांग संग प्रेमाने बोला तर आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ज्ञानेश्वर बेडगेजी स्टेज ग्रहण करतील सद्गुरूच्या देवच्या स्वागत करूया. सद्गुरु माता सुदीक्षा रवींद्र हरदेव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचनावतार की जय. सद्गुरु माझा महाराला सद्गुरु माता महान सद्गुरु माता महाराला सद्गुरु माता महान जगाचे कल्याण करण्या जगाचे कल्याण जगाचे कल्याण करण्या जगाचे कल्याण प्रेमाने बोला. धन्यवाद. निवेदन तर केलं नव्हतं. आपले गायकवाडजी काही निवेदन व विचारातून सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर आखरी गीताची सेवा रवी आवेळजी. प्रेमाने बोला. धन्यवाद. सत्संगाची प्रेमाने बोला. धन्यवाद. आता तुम्हाला आता पाटोळे महाराजांनी सांगितलंच, निवेदन दिलेलंच आहे महाराज. कवटाला बी कार्यक्रम आहे, सलगरला बी कार्यक्रम आहे. सलगरला संध्याकाळी कार्यक्रम आहे. उतरे महाराजांनी टेम्पो वगैरे सांगितलेला आहे. सगळ्यांनी टेम्पो भरून यावं एवढंच अपेक्षा आहे. बाकी जास्त काय बोलण्याची अपेक्षा नाही. माझा एखादंच आहे
नाही, एकादश आहे वाज एकादशीचा अभंग बी घेतला गंगोबा माताजीने सगळी ठेवणीतली बोलते ती महाराज सगळं सांगून चाललेलं आहे. पण आज प्रसाद केलं नाही काय आपले कारणास्तव प्रसाद झाले नाही. आज सगळ्यांची एकादशीसाठी प्रसाद आहे. प्रसाद म्हणून तुम्हाला द्यायचा आहे पण एकादशीचा प्रसाद आहे. तर सगळ्यांनी टेम्पो भरून यावं एवढीच अपेक्षा आहे. सलगरमध्ये ज्याला ज्याला कुठं बी संगत करायला जावं महाराज त्याला काय आम्ही त्यांनी म्हणत नाही की बाबा इकडे संगत करायला जाऊ नका तिकडे संगत करायला जाऊ नका. पण मासोवाडची संगत कशी चालली आहे ती काय सांगायची गरज नाही. कुणाचं काय सांगत बसायचं नाही. उन्हा धुणं काढत बसायचं नाही महाराज. काय जास्त साबण लावलं तसं डाग जास्त पडतोय महाराज. तुम्ही म्हणता माझं तोंड स्वच्छ आहे मी पॉन्स पावडर लावतो तसं काय उपयोग होत नाही. काय व्हायच ते होत असते महाराज. आहे आपली छोटी मोठी संगत आहे. गरीबी हटाव संगत आहे महाराज. इथं काय स्थानिक लोकांची संगत आहे महाराज. 2-4 नाही तर 7-8 लोक अशी बाहेर नेतात नाही तर आपली संगत स्थानिक आहे महाराज. आणि व्यवस्थित चाललेली आहे महाराज. आणि व्यवस्थित चालावं एवढाच आपण प्रयास करायचा आहे. बाकी काय करत बसायचं नाही. आपला प्रयास फक्त एवढाच करायचा आहे की आपली संगत व्यवस्थित चालावं. तर सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी सलगरला यायचं. जरा 6:30 वाजता आला तर बरं पडेल. लवकर संगत आहे. पावसा पाण्याचा अंदाज बघून कामकाज चालू होणार आहे. आता 6 वाजता सगळ्यांनी टेम्पो लवकर येईल. नाही आलं तर उतरे महाराजांच्या खांद्यावर बसायचं काम त्यांच्याकडे आहे. सत्संगाचं प्रेमाने बोला. जशी आता प्रार्थना केली होती रविवारीची आखरी गीताची त्यानंतर मंगळाचरण. सत्संगाची प्रेमानं बोला. दानकार कोणी कुणाचे नाही जगती नाती स्वार्थी तमा नाती स्वार्थी तमा तूच बा जीव लग आत्माला तूच बा जीव लग आत्माला तूच बा जीव लग आत्माला कोणी कोणाचे नाही जगती कोणी कोणाचे नाही जगती नाती स्वार्थी तमा नाती स्वार्थी तमा तूच बा जीव लग आत्माला तूच बा जीव लग आत्माला तूच बा जीव लग आत्माला आत्माराम तू माझ्या घटाला आत्माराम तू माझ्या घटाला चेतन सत्ता अंतरपटाला चेतन सत्ता अंतरपटाला मम देहाच्या बसुनी मठाला मम देहाच्या बसुनी मठाला करीत से विश्राम सुख बा जीव लग आत्माला सुख बा जीव लग आत्माला सुख बा जीव लग आत्माला कोण कोणाचे नाही जगती कोणी कोणाचे नाही जगती नाती स्वार्थी तमा नाती स्वार्थी तमा तूच बा जीव लग आत्माला तूच बा जीव लग आत्माला तूच बा जीव लग आत्माला तुझ्यामुळे मी आले डोली
अनुकंपे आले बोले तुझ्यामुळे मी आले बोले तव अनुकंपे आले बोले भौतिकाचा तुझा वरराजे भौतिकाचा तुझा वरराजे होत नसे परिणाम तुझा दिवलगात तुझा दिवलगात तुझा दिवलगात कोणी कोणाचे नाही जगती कोणी कोणाचे नाही जगती नाही वाटी समान नाही वाटी समान तुझवा जीवलगात मारा तुझवा जीवलगात मारा तुझवा जीवलगात मारा माऊली आत्मा राम भेटली माऊली आत्मा राम भेटली गुरु प्रसादे निज खून पटली गुरु प्रसादे निज खून पटली एकनाथ माने भक्ती नटली एकनाथ माने भक्ती नटली पावल मंगल धाम तुझा दिवलगात मारा तुझा दिवलगात मारा तुझा दिवलगात मारा कोणी कोणाचे नाही जगती कोणी कोणाचे नाही जगती नाही स्वार्थी समान नाही स्वार्थी समान तुझवा दिवलगात मारा तुझवा दिवलगात मारा तुझवा दिवलगात मारा पुन्हा तुझं नाव राहिलं असेल तर आपण मंगलाचरणमध्ये सामील होऊया. मंगलाचरण नंतर स्टेज मालकाचे विचार श्रवण करूया. प्रेमाने बोला. मंगलाचरणमध्ये सामील होऊया. हे समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका कन कन में है बस रहा तेरा रूप अपार तीन काल है सत्य तू मिथ्या है संसार घट घटवासी है प्रभु अविनाशी करता दया से तेरी हो सभी भव सागर से पार निराकार साकार तू जग के पालनहार है बेअंत महिमा तेरी दाता परम्पार परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण. काय म्हणला? राम मंदिराची काय बोलताय नाही म्हणलं आयुष्यामध्ये राम मंदिर कुठे बांधलं कसं बांधलं
होय बोलायचं की हो महाराज. होय 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 आई सगळे देवा. सद्गुरुमाता सुदीक्षा सविंद्र हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचनावतार की जय. सद्गुरु स्वरूप सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. धन्यवाद. बघा सत्संग केला तास दीड तास आपण सद्गुरूची महिमा गात आहे. अनमोल असे विचार कानावर पडतात, ध्यान करणारे सुनतात, अगदी जीवनाची महाराज जाऊन जातात. नमस्ते. फक्त राम मंदिर विषयी जरा सांगा तुम्ही. त्यामुळे सत्संग अगदी राम मध्ये प्रत्येकाच्या घटामध्ये राम हा बसलेला आहे सत्संगात. आणि त्या रामाला जर पाहायचं असेल मी कोण आहे याचा जर पत्ता घ्यायचा असेल तर त्याला सत्संग मध्ये यावं लागेल. सत्संग सद्गुरूचं ब्रह्मज्ञान घ्यावं लागेल सत्संग. आणि एकदा इथं आलं की जीवनाचा मतितार्थ कळतो सत्संगात. रामाशिवाय या पृथ्वी तलावर कोणताही जीव 1,84,00,000 योनीच्या घटामध्ये हा राम प्रभू विराजमान आहे सत्संगात. मानव योनी ही एक अशी निर्माण केली आहे ह्या प्रभू भगवंतानं, या परमात्म्यानं, त्या निसर्गानं अशी मानव योनी निर्माण केल्या. त्याला एक विवेक दिलाय आणि त्याला मी कोण आहे याचा पत्ता जाणण्याचा विवेक दिलेला आहे. त्याला जागृती दिलेली आहे, त्याला समज दिलेली आहे. म्हणून ह्याला या मानवाला विशेष म्हटलेलं आहे. आणि हे विशेष महत्व आहे का नाही, मी कोण आहे या मीचा जर पत्ता पाहिजे असेल, राहू दे सगळा, हा प्रपंच राहू दे, हा परमार्थ राहू दे, तुमचं सगळं राहू दे, पण मी कोण आहे स्वयं स्वतःला तर जाणलं पाहिजे. मी कोण आहे याचाच पत्ता जर नसेल, देव पाहूयाशी गेला आणि देवाची होणे ठेला. मग या प्रभू परमात्म्याचा अंश जो जीवात्मा आहे तो मी आहे हे मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे किती जर तुम्हाला सांगतो 18 पुराण वाचलं काय जर केलं तर काही त्याचा पता लागणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, मला सद्गुरूच्या चरणावरच यावं लागेल. आणि हे सद्गुरूची महिमा सांगत असताना हे सद्गुरू काय आहे, मी कोण आहे हे जर सांगत असताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी, पतिव्रता धर्म पहावो माझा, सर्वा परिपती भोगी जो ओझा. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की पती जन्मला माझे उदरी. आता माझ्या उदरामध्ये, माझ्या पोटामध्ये, माझ्या अंतकरणामध्ये पतीनं जन्म घेतला, जन्मला, आणि मी कोण झाली त्याची नवरी झाली. हा, नाताच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी. हा, इथं जरा साधारण कसं आहे माहितीये का, विवेक जागृत ठेवावा लागतो तरी जी समज उमज येते सत्संग. दिसायला सरळ दिसत पण ते मला मी आणि माझं हे कबाडवर वज आहे. मी आणि माझं हे दुःख आहे आणि तू आणि तुझं हे सर्व सुख आहे. आणि तू आणि तुझं काय आहे माहितीये का, आत राम आणि बाहेर सुद्धा राम आहे. आणि तो कसा आहे, निरंतर त्याची भेट आहे. कसा आहे, श्वासागंती तिची भेट आहे. ज्या वेळेला आईच्या उदरातून बाहेर पडल्यावर ज्या वेळेला नाळ तुटते ना, जोपर्यंत नाळ आहे तोपर्यंत आईच्या नाडी कमलातून याला सगळं या शरीराला सगळं पोचवलं जातं. आणि ज्या वेळेला आईची नाळ तुटते त्या वक्ताला याला तोंड तर उघडावं लागतं, नाक तर उघडावं लागतं, डोळ्यानं पाहावं लागतं, वरडायला लागतं. निर्गुणपूरचा आला गोसावी, मठ बांधलाई, त्यावं मठाला 9 दरवाजे आत बसलाई. आणि तो आत बसलेला राम माझ्या या सद्गुरूच्या चरणावर आल्यावर मग कळतो. मग तो पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी, पतिव्रता धर्म पहावो माझा, सर्वा परिपती भोगी जो ओझा. आता सर्वा परिपती भोगी जो ओझा म्हणजे काय, प्रत्येकाच्या घटामध्ये राम आहे का नाही. मग या शरीराचं ओझ कोण व्हायला लागलं, या शरीराचं ओझ कोण व्हायला लागलेलं आहे,
विचार करायचा आहे आपण. तो दिसतो का हो? जीवात्मा स्वरूपानं तो आत विराजमान आहे या शरीरामध्ये, डायव्हर होऊन बसलेला आहे, तोच गाडी चालवतो. आणि या शरीराचा सर्वे झालेला आहे बरं का, या प्रपंचाचा सगळा सर्वे झालेला आहे. पहिले बनते आहे तकदीर, फिर बनता है शरीर, हे सब कारागिरी प्रभू की, तू क्यों है दिलगीर. मी चिंता करायची गरज नाही. काल जी झालेली गोष्ट आहे ती परत येणार नाही. आज तुम्हाला सांगतो उद्या काय होणार आहे म्हणून चिंता करत बसण्याची काय गरज नाही. मग आजचाही क्षण आता सुखाचा क्षण असून सुद्धा दुःखात घालवायचा की नाही? का घालवायचा? अहो, घेतलेला श्वास आणि उचललेला पाऊल यानं त्याचा सर्वे केलेला आहे. कुणी केलेला आहे? या रामानं केलेला आहे. हा सर्वे काय केलेला आहे? रामानं केलेला आहे. घेतलेला श्वास आणि उचललेला पाऊल, एक श्वास ज्यादा नाही मिळणार आपल्याला, एक श्वास ज्यादा नाही मिळणार. आपल्याला माहित आहे आपला वडील, आजोबा पंजोबा, त्यानं शेती वाडी गाडी माडी सगळं कमवून ठेवलंय का नाही? बरं, तो जन्माला आला त्यावेळेला त्यानं काय घेऊन आलता का? पण त्यानं काय घेऊन आलता माहित आहे का? पाठीमागलं प्रारब्ध घेऊन आलता. त्या संचित पक्व झाल्यावर तिथं या विश्वकर्मानं कर्माचा सिद्धांत असा लिहिलाय की पहिला आहे क्रियामान कर्म, दुसरं आहे संचित कर्म, आणि तिसरं जे आहे ते प्रारब्ध कर्म. क्रियामान म्हणजे श्वास घेणे सोडणे, क्रियामान कर्मच आहे बरं का ते. डोळ्याची पापणी झाकून उघडणे कर्मच आहे. कुणाबद्दल तुम्हाला सांगतो वाईट चित्तणे ते कर्मच आहे. कुणाबद्दल चांगले चित्तणे ते कर्मच आहे. उठणे बसणे खाणे पिणे झोपणे काम करणे हे सगळं कर्म आहे. ताण लागली पाणी पिणे ते कर्म आहे. आता ते पाणी पिलं, आता ताण लागणे हे कर्म आहे, पण पाणी पिणे त्याचं फळ आहे. ते लगेच फळ देऊन तृप्त झालं ते कर्म. पण क्रियामान काय अशी असतात की शाळेत गेलं विद्यार्थी म्हणून की ते मास्तरनं काय केलेलं असतं माहितीये का? त्याला एक म्हणजे अभ्यास लिहून आणायला सांगितलेला असतो. प्रश्नाचे उत्तर द्यायसाठी प्रश्न काय सांगितलेले असतात हे पाठांतर करून यायचं उत्तर त्याने. आणि 8 दिवसातनं एकदा चाचणी म्हणून त्याला ते प्रश्न विचारले जातात. म्हणजे 8 दिवस जे कर्म केलंय ते 8वी दिवशी त्याला ते त्याचं फळ म्हणून त्याचं ते तुम्हाला सांगतो ते प्रश्नाची उत्तरं देणं हे त्याचं कर्म झालं. आता वरीसभर मूल तुम्हाला सांगतो ह्याला जातं, शाळेला जातं, आणि त्याची परीक्षेचा पेपर किती वेळात असतो? 3 तासात असतो ना. मग ते किती जातं? वर्षभर ते अभ्यास करतं आणि पेपर मात्र 3 तासात द्यायचा असतो. की वरीसभर काय केलंय ते. मग आता क्रियामान हे कर्म आहे का नाही, हे कर्म वर्षभर केलंय आणि त्याचं फळ 3 तासात. आता ती सगळं पाक द्यायचं आहे, आपण उत्तर द्यायचं आहे त्याचं. आता ती उत्तर आपण दिलं, कर्म केलं त्याचं उत्तर बी दिलं. आता त्याच्या स्वरूपात तुम्हाला सांगतो ते काय मिळायचं आहे ते कोणाच्या हातात आहे? त्याचं फळ मी इच्छितोय का? मी कर्म करणं माझ्या हातात आहे, पण त्याचं फळ देणं ते कोणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. आणि तो सगळं हेच करतो. ह्या स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, पण ह्यो तुम्हाला सांगतो सगळं करतोय. सगळ्याचं त्याचं फळ कुठं देतो? 2-3 तासामध्ये पेपर दिला. आता ती पेपर दिला तरी सुद्धा त्याला काय करावं लागतं? 1-2 महिने 3 महिने थांबावं लागतं का? त्याचा रिझल्ट येऊस तर का लगेच मिळतं? तसं सासंगत हे आयुष्यभर आपण किती जन्मोजन्मी ही जी काय केलेली कर्म आहे ती अशी तुम्हाला सांगतो ही साठलेली आहे. ती जीवात्म्याच्या पाठीमागं पर्वतप्राय साठे. जीवात्मा कधी मरत नसतो, तो कायम दायम अजरा अमर आहे. तो म्हणजे तो कोण आहे सांगायला जीवात्मा आहे, पण तो निराकार स्वरूपच आहे. त्याचा अंशच आहे या निराकाराचा, या देवाचा अंशच आहे तो. आणि ते प्रत्येकाच्या ह्या जी काय सर्वापरी भक्ती भोगी जो होता या शरीराचं वज कोण व्हायला लाय? तो रामच आहे. जीवात्मा स्वरूपानं तो रामच आहे, त्याचा अंशच आहे तो. आणि तो एकच आहे. सांगायला 2 आहेत पण आहे तो एकच सत्संग. म्हणून या जीवात्म्याच्या पाठीमागं पर्वतप्राय साठी सगळे पाक आलेले आहेत माग. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर कसं येतंय?
तर ज्या वेळेला हे महाभारत झालं ना, महाभारत झाल्यावर सगळे 101 कौरव मेले. आता 101 कौरव मेल्यावर श्रीकृष्ण भगवंताला प्रश्न विचारला धृतराष्ट्रानं प्रश्न विचारला की भगवंता म्हणलं मी एवढं काय या जन्मामध्ये पाप केलंय आणि माझ्या डोळ्यात एकच 101 पोरं माझी मरावी आणि माझं राज्य सगळं पांडवाला जावं, एवढं काय असं मी पाप केलंय. त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंतानं काय केलं, त्याला दिव्य दृष्टी दिली. धृतराष्ट्राला काय केलं, दिव्य दृष्टी दिली आणि त्याला 50 जन्म पाठीमाग पाहायला लावलं. आता 50 जन्म पाठीमाग पाहायला लावल्यावर त्या 50 जन्म पाठीमाग तो पारधी होता. धृतराष्ट्र काय होता, पारधी होता. आणि त्या पारध्याला मग त्यानं काय केलं की सकाळचा दिवस 5 वाजायला गेला तर त्याला पक्ष्याची शिकार काही घावलेलीच नसते. मग एक वृक्ष वाळलेला असतो म्हणजे वटलेला असतो पण मोठा असतो आणि त्या वृक्षावर काय पक्ष्यांनी तुम्हाला सांगतो घरटी घालून पिली काढलेली असते. आणि या शिकारीच्या मोहात त्या धृतराष्ट्रानं त्या 50 जन्म पाठीमाग काय केलं माहितीये का, पारध्या असताना त्या झाडालाच आग लावली. झाडाला आग लावल्यावर ज्या पिल्याशनी पकच फुटलेली नाही ती उडू शकतील का. मग त्यांनी त्या घरट्यामध्ये 101 पिलं ती काय केली, मिली. आणि त्या पिलाच्या मोहामध्ये माझी पिला आता भरपळून जाणार आहे म्हणून ती स्वामी तिन्ही जगाचा आईविना विकारी, की आईचं प्रेम किती असते. मग ती त्या मोहात थांबल्यामुळं तिची हाय लागून पक्क जळली. पक्क जळल्यावर ती पक्षी उडू शकत नाही. आता पक्षी उडू शकत नाही म्हटल्यावर डोळं सुद्धा त्या आगीनं बाहेर पडलं त्या पक्ष्यांचं. म्हणजे पक्क असताना सुद्धा ती उडून गेलेली नाहीत का, तर त्या मायेच्या पोटी त्या मोहात. मग त्यांचं डोळं बाहेर पडलं. मग एक 50 जन्म ते संचित काय केलं, याचा पुण्याईचा साठा व्हावा, हा राजा व्हावा, त्याला 101 पोरं व्हावी, इतकं पुण्य तर साठाय पाहिजे. मग त्याचं भोग भोगून येणार ते. तोपर्यंत ते क्रियामान कर्म केलेलं त्यानं आग लावून ते जाळलेलं ते क्रियामान कर्म संचितामध्ये अगदी दबधरून होतं पाठीशी त्या जीवात्म्याच्या. आणि ज्या वेळेला ह्याचं पुण्य झालं 101 मुलं जन्मायचं, परत तुम्हाला सांगतो ही राजा व्हायचा गो, की असं सगळं पुण्य जन्मल्यावर तो जन्मताच आंधळा जन्मला राजा. धृतराष्ट्र काय झाला, जन्मताच आंधळा जन्मला. परत काय झालं, त्याला 101 मुलं झाली. परत हे महाभारतासारखं असलं महाबलाढ्य युद्ध ही चालू झालं. त्या युद्धामध्ये त्याची 101 पोरं सगळी मेली गेली. का मेली गेली, त्यानं तर आग लावलेली होती ना. 101 म्हणजे ती पिलं 101 पिलं मरून गेली ना. मग असं तंतोतंत हे तुम्हाला सांगतो पालन करावं लागतं. सात्संग जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे बळ देतो रे. क्षणिक सुखासाठी म्हणा की कोणाला येतोय मानव नीती धावते ना, कुणी होतो नीतिभ्रष्ट. ते बघा तिने अभंग गायलेलं आहे. क्षणिक सुखासाठी कोणी होतो नीतिभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले, दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, आत्मा भोगीत नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. म्हणजे ह्या देहानं मानवाच्या देहामध्ये येऊन त्याला बाबा मीचा पता लागतो, मी कोण आहे. आता आपण मरतो काय, जिस मरने से जग डरे, मेरा मन आनंद, मरना वही चाहिए जो परमानंद. त्या परमानंदाशी ज्याची टाळी लागलेली आहे, ज्यानं ब्रह्मज्ञान घेतलेलं आहे सद्गुरूकडून, तोच मरणाला उत्सुक आहे ना. आणि जग मात्र काय आहे, त्या मरणाला भेटय. पण ह्याला काय, ब्रह्मज्ञानीला काय माहितीये का, त्याचं मन आनंद आहे. कारण त्याला भेट घ्यायची यायची, कोणाची, त्या निराकार प्रभू परमात्म्याची, अंगसंग परमात्म्याची भेट घ्यायची आहे त्याला. कुणाला, ब्रह्मज्ञानीला. मग इथं कसा आहे कर्माचा सिद्धांत, कुणाला सुद्धा इथं सुट्टी नाही. आणि प्रारब्धाचे भोग देवाच्या देवाला देखील चुकवता येत नाहीत. आणि हे जर करता दृष्टांत जर पाहायचा असेल तर ज्या वेळेला रामप्रभू
आता महात्माजीने म्हटले ना, रामाचं काय सांगता का नाही, ज्या वेळेला राम प्रभू त्यांचा राजाभिषेक व्हायचा होता त्याच वेळी त्यांना वल्कल नेसून वनवास पत्करावा लागला का नाही? हे काय होतं? प्रारब्ध होतं त्याचं. मग स्वामी तिन्ही जगाचा आहे का नाही? रामप्रभू कोण आहे? ते तिन्ही जगाचा स्वामी आहे का नाही? मग त्याला वनवास का पत्करावा लागला? तर वाल्या कोळी ना, वाल्या कोळी त्यानं रामायण लिहून ठेवलं. ती काय करत होता? नुसती माणसं मारत होता, तोडायचं, मारायचं, मरा धरा धरा, हे जेव्हा दुसरं काय होतं का ते म्हणजे. पण त्याला काय भेटला? कोण भेटला? नारद भेटला ना. त्यानं काय सांगितलं? 2 शब्द सांगितले ना, राम राम म्हटल्यावर काय म्हणाला? त्यानं हेच ऐकलं होतं ना. मग ते मराचं परत काय झालं? 2 शब्द दिलेले होते, पण त्याचं काय झालं? वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला ना. लय काय ऐकायची गरज नसते. जातवाला भेटला ना, अगदी जीवनाचं काय जन्मोजन्मीचं कल्याण होऊन जाते. संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिनी गेला. अनंत जन्मी बरं का. अनंत म्हणजे त्याला अंत नाही, त्याला संख्या नाही, त्याला मोजता येत नाही, काय नाही, माप नाही. काय धन्य आज दिन अनंत जन्मीचा. म्हणून सत्संग सोडायची नाही. जीवनात काय बी असू दे, काय बी असू दे, पण सत्संग एवढी सोडायची नाही. का सत्संग काय आहे माहितीये का? सत्संग हो गंगा आहे, इसमें जो नहाते है पापी से पापी भी पावन होऊ जाते. इथं पावन व्हायचंच काम आहे. आता बंडगर महाराजांनी पहिल्यांदाच विचार घेतला होता ना, सासूला मारायचं होतं, पण संगत मध्ये काय सांगितलं महात्म्यानं? तुम्ही संगत मध्ये या, तुमची सासू मारणार. मग इथं आल्यावर काय झालं? मग प्रगती झाली हो. चरणामृत दिलं, चरणामृत तत्जा आणि दिलं, तोंडात गिळायचं बी नाही, थुकायचं बी नाही. मग काय बोलतायच कोणाला? आता सासू बोलेल कसे? मग आता सुनच तिथे गेल्यावर जरा परिवर्तन झाले म्हणून सासू बी आली संगतला. आता दोघीच परिवर्तन झालं. मग परत आणि काय? आता पहिलं दुखणं काय होतं? सासू मारायला पाहिजे. परतचं दुखणं आईचं प्रेम उत्पन्न झालं. परत काय झालं? संगत. मग आता मरण थांबलं ना तुझं, मरू दे अशी अपेक्षा आहे का? हा, मग इथं प्रगती होते. आता संगत इथं आलं का नाही? प्रगती होते. म्हणून पती जन्मला माझी उदरी, मी झाली तयाची नवरी. आता नवरी झाल्यावर तुम्हाला सांगतो, माहेरच काय सांगते का? जी नवरी झाल्या ती माहेरला नांदायला जात्या. 16वीने काय करते? नांदाई गेली सासरला की 16वीने काय करते? माहेर येते ना. मग माहेर आल्यावर काय तर काय सांगते? तर काय चाललेलं हे आमच्यात असं नाही बापन, आमचं येणे का नाही. हा, म्हणजे ही किती दिवसात कळलो? आणि 20 वर्ष गेली सगळे पाण्यात. की काय माझं तुझं काय नाही. 20 वर्ष सगळी गेली, ही 16 दिवसात काय झालं? आमच्या इथं असं नाही बाबा. मग तिला कळलं आपलं तुपलं. आणि इथं आम्ही किती परपंचा करतोय, ही परमार्थ इथं सत्संग किती करतोय जेव्हा आमच्या काय ध्यानात येते का? ब्रह्मज्ञान घेतले ना, मग या परमात्म्याची नवरी होऊया ना. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. पतिव्रता धर्म पहावा माझा सर्वापरी. सर्वाच्या गटामध्ये स्वरूप त्याचं आहे ना. हा, सर्वापरी पती भोगी जो होता. निर्गुण पती आवडे मज, निर्गुण पती आवडे मज, आदिमाय पाटी झाली भाज. आता काय म्हणतात माहिती का ज्ञानेश्वर महाराज? आता हे निर्गुण पती आहे ना, हे सद्गुरूच्या ब्रह्मज्ञानानं मला कळलाय ना, कळलाय ना. हा, निर्गुण पती आवडे मज, आदिमाय पाटी झालीये भाज. काय म्हणतात माहिती का? आदिमाय म्हणजे आईसारखं प्रेम देऊन काय केलं या गुरुमाऊलीनं? आदिमाय झाली, आई झाली ना. आदिमाय पाटी झालीये भाज. पाटी झालीये भाज म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? सरळ स्पष्ट पूर्ण वाक्यात सांगतो. आदिमाय झाली, गुरुमाऊली झाली, बोलवून घेतलं. ज्या वेळेला ज्ञानाचा इशारा खोला ना, आदिमाय झाल्या ना, गुरुमाऊली आई झाल्या ना. आदिमाय पाटी झालीये भाज. पाटी म्हणजे कोण माहिती आहे का? जीवात्म्याच्या पाठीला म्हणजे आलेले संचित जे प्रवत प्राय साठे आहेत ना, ते भाज म्हणजे जाळून टाकले. काय केलं? तुमच्या जीवात्म्याच्या पाठीमाग जे काय आलेलं आहे त्या दिव्य दृष्टीनं, त्या ज्ञानानं ते काय केलं?
आधी माय पाठी झालीये भाज. त्यानं काय केलं, जीवात्म्याच्या पाठीमागे जे पर्वतप्राय साठे जे आहेत ना संचिताचे, ते जाळून टाकले. कुणी टाकले? सद्गुरूनं टाकले ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बरं का, ही काय स्वतः आम्ही म्हणत नाही. आधी माय पाठी झालीये भाज, मी माय राणी, मी माय राणी बी मीच, मी माय राणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी केळा. काय म्हणतात बघ का, मीच माय, मीच राणी, मीच पतिव्रता, मीच शिरोमणी आणि ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. हा परमानंद आनंद आहे. म्हणजे नच कधीच न संपणारा हा परमानंद आनंद आहे सत्संग. मग ह्या आनंदाला जर पात्र व्हायचं असेल तर मला काय करावं लागेल? मला काय करावं लागेल? मला काय सोडावं लागेल का? मला काय धरावं लागेल का? पहिले बनते आहे तकदीर, फिर बनता है शरीर, ये सब कारागिरी प्रभू की तू की दिल. मला काय करावं लागेल का? ही सगळा सर्वे केलेला आहे ना, त्यानं सगळा सर्वे करून पाठवून दिलं. आता तुम्ही म्हणशील ही सर्वे म्हणजे काय, हे कुटुंब म्हणजे काय? पण ह्याचा सर्वे इथं काय माहितीये का, कुटुंबामध्ये आता शेवटाला अभंग झाला ना की नाती गोती कुणाच्या काय कामाची आहे ती. तो जीवात्माच आपला आहे ना फक्त. त्या जीवात्म्याला मला जाणलं पाहिजे ना, मी कोण आहे? जीवात्मा आहे ना. सात्संगत आत्मा म्हणजे काय तर नाही. सात्संगत आत्मा म्हणजे काय तरच नाही. हरदेववाणीमध्ये हरदेव बाबाजी आपले सद्गुरू काय सांगतात माहितीये का, आत्म्याचा या प्रवास मोठा असे अल्प या देहाचा. आत्म्याचा या प्रवास मोठा असे अल्प या देहाचा, तनामनाच्या सीमेत राहून पत्ता ना कळला याचा. हरदेवानीच्या बंधामध्ये काय म्हणतात, आत्म्याचा हा प्रवास मोठा असे अल्प या देहाचा. आत्म्याचा प्रवास लय मोठा आहे. किती मोठा आहे अहो, ही किती जन्म घ्यायचा आहे, किती शरीर, ही किती डबं बदलायचं आहे, पण तो आत्मा कधी मरत नाही. तो कायम दायम आहे ना. आत्म्याचा या प्रवास मोठा असे अल्प या देहाचा. अहो ही क्षणभंगूर आहे, क्षणभराई आहे त्याची साथ या शरीराची. नाहीतर आत्म्याचा हा प्रवास निरंतर आहे. आणि मुक्ती कोणाची आहे? त्या शरीराची नाही, तर त्या जीवात्म्याची मुक्ती आहे. आणि तो काय आहे, ह्या राटगाडिया जीव लक्ष 84 युनीच्या या राटगाडियामध्ये या जीवात्मा अगदी तुम्हाला सांगतो दबलेला आहे त्याच्या खाली, आणि त्याला वळण पडले ते. आणि त्यामुळं माझं निज स्वरूप आहे ना तो विसरून गेलाय. माझा जो जीवात्मा आहे ना तो विसरून गेलाय. आणि त्याची जागृती फक्त या सत्संगमध्ये, या सद्गुरूच्या चरणावर होते. सत्संग म्हणून काय म्हणतात, आत्म्याचा या प्रवास मोठा असे अल्प या देहाचा, तनामनाच्या सीमेत राहून पत्ता ना कळला याचा. देह काच आत्मा हिरा, मोल तुला कळले नाही, भ्रमित झाला मिथ्या माझे, सत्य ज्ञान कळले नाही. भ्रमित झालोय नाही, मला सत्य ज्ञान कळले का? एवढं मी भ्रमित झाला, सत्य माझे ज्ञान कळले नाही. ठोकरून तू या सत्याला, ठोकरून तू या सत्याला खोट्याचा आश्रय घेशील, खोट्याचा आश्रय घेशील. आत्म्याचे कल्याण विसरून देह आपुला सजवीशी. आता आत्म्याचं कल्याण जर विसरलंय आणि ह्याला सजवालाय, पांढरी कापड घालून अगदी टकाटक मध्ये, गळ्यात काय, हातात गाड्या, सगळं पाक सजवाला लाय. आणि आत्म्याचं कल्याण विसरून गेलाय. आत्म्याचं कल्याण काय आहे? आत्म्याचं कल्याण सत्संग, सेवा आणि नामस्मरण. आता हे आत्म्याचं सुख झालं. आणि शरीराचं सुख काय? पोट भरून अन्न, अंग भरून काम, आणि पोट भरून अन्न. पोट भरून अन्न, अंग भरून काम, डोळ भरून झोप. शरीराचं सुख संप. सुख बाजारात विकत मिळते का? म्हणून साठी काय करायचं आहे सत्संगत? स्वतःचा पत्ता, स्वतःला फक्त ओळखा. मी कोण आहे स्वतः कळलं ना मग सगळं कळतं.
देह काचन आत्मा हिरा मोल तुला कळले नाही, भ्रमित झाला मिथ्या माझी सत्य ज्ञान कळे नाही. ठोकरू तू या सत्याला, खोट्याचा आश्रय घेशी, आत्म्याचे कल्याणी सुरुणी देह आपुला सजीविशी. हात पाय डोक्या आणि मस्तक आपल्याला आहे ना, हात पाय डोक्या आणि मस्तक असे जरी सारे काही, आत्मा यातून निघून जाता मूल तयाचे काही नाही. काय मूल? आत्मा यातनं उतरला ह्या गाडीमधनं, ही गाडी धक्क्याला लागली, 2 तासाच्या आत याचा कार्यक्रम तमाम आहे ना. हा, आत्मा आहे म्हणून केवळ मोल असे या देहाला. ते ड्रायव्हर या गाडीमध्ये बसलेला आहे ना आत्मस्वरूपाचा, म्हणून याला मोल आहे ना. आत्मा आहे म्हणून केवळ मोल असे या देहाला, म्हणे हरदेव गुरुज्ञानाने मुक्त करावे आत्म्याला. हरदेव बाबाजी काय म्हणतात की गुरुज्ञान आहे नाही, तुझं जे ब्रह्मज्ञान आहे ना, नच आत्म्याला ह्या मुक्त करायचं आहे म्हणतात. मग मी काय केलं पाहिजे? तो जो राम आहे ना, राम आतमध्ये घटामध्ये बसलेला जो राम आहे ना, हा, त्याला मुक्त करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे? त्याचं जे निज स्वरूप आहे ना, त्याला जाऊन मिळवायचं आहे. मग ह्याला काय करायला लागतंय? त्यागी तो योगी आणि भोगी तो रोगी. आता रोगी म्हणजे काय? जीव लक्ष 84 योनीमध्ये ते भटकत जायचं, जन्म घ्यायचं मरायचं, जन्म घ्यायचं मरायचं. मग आत्म्याचं कल्याण आहे का त्यात? नाही. मग इथं सत्संग केला, सद्गुरूचं ज्ञान घेतलं आणि नामस्मरण करून जर करता केलं, जर माझ्या निज स्वरूपाची जर मला जाणीव झाली आणि मला त्याची जर समज आली, तर मी काय करणार आहे? मुक्तीला पावणार आहे. मुक्तीला कोण पावणार आहे? तर जीवात्मा, मी आत्मस्वरूप आहे हे कळल्याच्या नंतरच ते पावणार आहे. तर जीवनात येऊन काय दुसरं नाही केलं तर चालेल, पण सत्संग, सेवा, नामस्मरण करूया. आणि मी जी माझ्यामध्ये जो राम विराजमान आहे त्याचा जरा पत्ता, म्हणजे जे ज्ञानी आहे ब्रह्मज्ञान आपल्याला एकदा घेतलं म्हणजे लगेच काही कळलेलं. एकदा ग म हे जे अक्षर आहेत ना, ह्याच्यावर एकदा गिरवून ते लक्षात राहणार नाही. त्याला सातत्य ठेवलं पाहिजे, निरंतर गिरवलं पाहिजे, तेव्हा ते तिथं या पोपडीत शिरणार आहे. अगदी तसंच तुम्हाला सांगतो, आपण तिथं गेलो ना, ते जाहीर कार्यक्रम असतात, तर ब्रह्मज्ञान असतं उजळण्यासाठी, आणि बसा. पण जोपर्यंत मी या रामाचं स्वरूप आहे, मी जीवात्मा आहे, मी न मरणार आहे, आणि मी कोणतरी वेगळा आहे, शरीर म्हणजे मी नव, याचा पत्ता मात्र स्वयं स्वतःचा पत्ता लावून घ्या आणि जीवनाचं कल्याण करून. आणि काय करा, आता एक वर्ण प्रसाद म्हणून काय आहे, आता कवट्याला 11 ते 1 आहे, म्हणजे आपले झोनल प्रमुख आहेत, आता बदललेले आहेत. आणि हे जरा स्ट्रिक्ट आहे, म्हणजे जाग्यावर चांगले, म्हणजे त्यांना अगदी नियमाला सद्गुरूचा आदेश उपदेश जे आहेत ना त्याला धरून आहेत त्यांनी. मग त्यांचा कार्यक्रम 11 ते 1 कवटे मंडळाला आहे. त्यानंतर इथं सलगरला आपल्याला 7:30 ते 9:30 पर्यंत. आणि ते अगदी तुम्हाला सांगतो, सगळे कामाला सांगायचं, सगळ्याला सांगायचं की माझी सत्संग आहे, मला जायचं आहे, आणि तेवढंच करूया. आणि टेम्पो भरून जाऊ, सत्संगीची प्रेमाने बोला. ध्वनी होऊन समाप्तो. ध्वनी तेरी ओट सहारा तेरा, जन्म गोल घुमावा, कया अवतार तेरी दाता, दिन राती गुण गावा, कया अवतार तेरी दाता, दिन राती गुण गावा. एक तुझी निरंकार, एक तुझी निरंकार, तुझी निरंकार, एक तुझी निरंकार. सदा गुणहा सदा गुणहा, तुझे दाता बक्षणहार, तुझे दाता बक्षणहार. मेरे अवगुणातीता, मेरे अवगुणातीता, तुझी निरंकार, तुझी निरंकार, तुझी निरंकार,
हे दाता नम्र हे दाता तुझी निरंकार तुझी निरंकार तुझी निरंकार तुझी निरंकार मेरा डोले ना इतबार मेरा डोले ना इतबार बख्शो श्रद्धा भक्ति प्यार बख्शो श्रद्धा भक्ति प्यार करा मैं संताला सत्कार करा मैं संताला सत्कार तुझी निरंकार तुझी निरंकार तुझी निरंकार तुझी निरंकार सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय सर्वांच्या